नमस्कार, मी गोकुळ कांबळे मुंबई तकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जात आहे। निषेध मोर्चा काढला जात आहे कारण दिल्लीच्या जंतर मंतरवरती ज्या तरुणांना लाठीचार्ज करण्यात आलं, घायल करण्यात आलं, त्याच्या विरोधात हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझ्यासोबत तमाम स्टुडंट्स आहेत, काही नागरिक आहेत, माझ्यासोबत काही या मोर्चामध्ये सहभागी झालेले काही युवा आहेत। आपण काय सांगाल, आजच्या या मोर्चाची दिशा काय आहे? हा अँटी नॅशनल्सचा मोर्चा नाही, हा क्रांती नॅशनल्सचा मोर्चा आहे, विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे। आणि ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सहभागी न होऊन ह्या देशाचे तरुण आणि खास करून क्रांती नॅशनल सहभागी झालेत। जे आंदोलन कुठल्याही सरकारच्या विरोधात होत असतं, आपण आधीही बघितलं आहे, पण सरकारने त्याला तोंड द्यावं, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्यावरती तोडगा काढावा हीच ही अपेक्षा आहे। आणि ह्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो आहे की सरकार याबद्दल कुठली ॲक्शन घेत नाही आहे। तर यांचं म्हणणं सरकार कोणत्याही प्रकारे जुमानत नाही या तरुणांना, आणि त्यामुळे आता हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रदर्शन सुरू झालेलं आहे। आजचा रत्नागिरीचा निषेध मोर्चा आहे। माझ्यासोबत अजून देखील काही क्रांतिकारी। काय सांगाल दादा, आजच्या या मोर्चाचा नियोजन कशा प्रकारचं आहे? जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी ज्या कारणांसाठी मोर्चा आयोजित केला होता, त्या मोर्चामध्ये सरकारने येऊन कोणत्याही प्रकारची बोलणी न करता उलट सोनम वांगचुक यांना वेगळ्या पद्धतीने अत्यंत अपमानास्पद परिस्थितीत त्यांना तिकडनं उचलण्यात आलं। तसंच मुलांवर लाठीमार करून मुलांचे हातपाय तोडण्यात आले। काही मुलांचा तर जीव अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये मुलं आहेत। त्या मुलांना त्या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे। तसेच त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना एक सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठी आम्ही सर्व ह्या देशाचे नागरिक आहोत म्हणून हा मोर्चा आम्ही काढला। काय मागणी काय आहे सरकारकडे, दिल्ली सरकारकडे? मागणी आता आमच्या दोन आहेत। पहिली एकच होती की धर्मेंद्र प्रसाद जे आहेत यांचा राजीनामा त्यांनी द्यावा, म्हणजे ही शिक्षण संस्थेला जी कीड लागली आहे ती कुठेतरी थांबेल। परंतु आता आमच्या दोन मागण्या आहेत। धर्मेंद्र प्रसादने तर राजीनामा द्यावाच, पण ज्या पोलिसांनी ज्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने मारहाण केली आणि त्या विद्यार्थ्यांना मारलं, अमानुषपणे मारलं, महिलांचे कपडे फाडलेत, त्यासाठी गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। तर हे होतं हे जे यांच्या ज्या मागण्या प्रमुख आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अमानुष लाठीचार्ज करण्यात आलेला आहे तरुणांवरती। त्यामुळे गृहमंत्र्यांचं देखील, म्हणजेच जे शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रसाद, त्यांच्यासोबत अमित शहा यांचा देखील राजीनामा झाला पाहिजे। त्यानंतर त्यांचं असं म्हणणं देखील आहे की पंतप्रधानांनी देखील याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन थांबणार नाही असं त्यांचं ठोस मत आहे आणि अशी मागणी आहे। मुंबई तकसाठी मी गोकुळ कांबळे, रत्नागिरी।